सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता साहेब? त्या दिवशी तुम्ही इथे बसलेला आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हा, मला म्हणाले की साहेबांचे 5. ऐका ऐका ना, व्यवहार कोणता आहे यापेक्षा त्या व्हिडिओमध्ये कॉन्ट्रॅक्टर लोक गयावया करताना दिसतात. अक्षरशः गयावया करायला लागले. साहेब बासकी राजेश क्षीरसागरांची बसण्याची पद्धत बघावं, त्यांच्या अंगात मस्ती बघा, गुरमी. अरे क्षीरसागर धमक आहे तर माझ्या समोर असं बसून दाखवा आणि खोटा म्हणून सांगा, धमक असेल तर. आणि हा भ्रष्टाचार थांबवा. एक दिवस कोल्हापूरची जनता तुम्ही सत्तेतून गेल्यानंतर तुम्हाला चपलानं डोकणार आहे, चपलानं. आणि त्यामध्ये सगळ्यात अग्रेसिव्ह मी असणार. तेच झालो. राजेश क्षीरसागर हे कशात तसं सापडत नव्हते, रेड हँड. पण स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या आमच्या मित्र परिवाराचं मी आभार मानतो. गेलेल्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांचे आभार मानतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून. ज्यादा खुलासा करत नाही कधीच, काय कुठे, प्लीज मला माफ करा. कारण कुठे ना कुठेतरी थोडंफार सेन्सिटिव्ह विषय असतो, इतरांना आपण धोक्यात आणू नये. सांगण्याचं तात्पर्य कोल्हापूरकरांना, मतदार बंधू भगिनींना, माय बाप जनतेला हा माणूस किती भ्रष्टाचार होता आहे हे मी सिद्ध करून दाखवलं. राजेश क्षीरसागरांच्या हिंमत असेल तर मलाही आता एका व्यासपीठावर बोलवायचं आणि हे खोटं आहे म्हणून सांगायचं. त्यांच्या मुलाला जुगार खेळताना आम्ही पकडला कॅसिनो मध्ये. आता क्षीरसागर 40-40 लाख रुपये अक्षरशः खंडणी आणि लूट महाराष्ट्र राज्याची, राज्य शासनाची बदनामी केली. त्या व्हिडिओ मध्ये ते पुन्हा एकदा म्हणतात, साहेबांनी, SP साहेबांनी कोणीही ह्या प्रकाराची चौकशी केली पाहिजे. मी तक्रार दाखल करणार आहे IG ऑफिसला की याची शहानिशा करा. हे कोण आहेत या सगळ्यांना घ्या आणि ह्या टक्केवारी खोर आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ही समोरासमोर हा खंडणी मागतो. आणि आज उजळ मात्यानं फिरणारा राजेश क्षीरसागर आज काळाभोर झालेला आहे असं शिवसेना पक्षाकडून मी घोषित करतो.